नमस्कार मित्रांनो, उद्या एक आदतचं मोठं मैदान होतं आहे सांगली जिल्ह्यामध्ये. आणि या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रातील एक टॉपचे नामांकित नंदी त्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसू शकतील. तर मग अंदाजित 10 पैरे जे आहेत ते मी किरण शिरतोडे व्लॉग्स या चॅनेलवरती सांगितलेले आहेत. आता मी हे पैरे जे आहेत ते माझा किरण शिरतोडे ब्लॉग्स हा माझा चॅनल आहे जुना, या चॅनलवरती सांगत आहे. कुणी जर चॅनलवरती नवीन असाल तर त्यांनी कमेंट्स बॉक्समध्ये मला सांगू शकताय. उद्याच्या मैदानामध्ये एक टॉपचा पैरा म्हणजेच सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. उद्याच्या मैदानामध्ये बकासूर पळताना कदाचित अंदाजित दिसू शकेल. मला वाटते कोणासोबत पळू शकतो, मला वाटते जीवा हा नंदी एक आदतमधला टॉपचा नंदी आहे. आणि तो नंदी सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं पळतो. दैवत गोवेकर यांचा जो आदत जीवा आहे त्याच्यासोबत मला वाटते नियोजन बकासूरचं होऊ शकतं. संध्याकाळी लाईव्ह लॉटमध्येच पैरे कळतील कोणासोबत आहेत. परंतु बघूया उद्याच्या मैदानामध्ये बकासूर आणि जीवा एक अंदाजित मला वाटतं पैरा आहे, ही जोडी पळू शकेल. 2 नंबरचा पैरा जो आहे तो छोटा मास्तर पिंपरी बुद्रुककरांचा छोटा मास्तर आपल्याला पळताना दिसू शकेल. आणि हा छोटा मास्तर जो आहे तो मादळ मोठीकरांचा जो आत्ता सध्या गुलालाचा बादशाह आहे मादळ मोठीकरांचा शिखरा या नंदीसोबत पळताना दिसू शकेल. बघूया, ही सुद्धा एक नामांकित जोडी आहे. पिंपरी बुद्रुककरांचा छोटा मास्तर आणि शिखरा ही एक जोडी उद्याच्या मैदानामध्ये अंदाजित पैरा असेल, पळू शकेल. 3 नंबरचा जो पैरा आहे तो रणवीर आणि सैतान ही जोडी आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. ती सुद्धा जोडी एक नामांकित जोडी आहे. बघूया उद्याच्या मैदानामध्ये ही जोडी कशा पद्धतीनं पळते, कशा पद्धतीनं तो स्पीड घेते. मागच्या मैदानामध्ये ही एक आदतच्या जोडी पाळली होती सांगली जिल्ह्यामध्ये, त्या ठिकाणी ही जोडी पळून चांगला गुलाल जो आहे तो मिळवलेला होता. आणि बघूया रणवीर आणि सैतान ही जोडी कशा पद्धतीनं कामगिरी करेल त्या मैदानामध्ये. उद्याच्या अंदाजित पैरा आहे मित्रांनो. 4 नंबरचा पैरा वाळुंजकरांचा शंभू आपल्याला पळताना दिसू शकेल. वाळुंजकरांचा शंभू जो आहे तो कालवडेकरांच्या साहिब्या या नंदीसोबत पळताना दिसू शकला. आता सगळे म्हणतील की ह्याला पैरं असं कुठनं काढतो योग. मित्रांनो, ज्या सांगली जिल्ह्यामध्ये आदतची जी मैदान होतात त्या मैदानामध्ये मी एक लक्ष असतं माझं की कुठला नंदी कुठं पळतोय, काय आदत आहे, त्याच्यावरती मी ते बघतो की तिथं गाडी गुलालामध्ये कुठं राहिली काय. त्याच्या बेसवरती मी जे आहे ते पैरे एक अंदाजित बनवतो मित्रांनो. आणि कधी पैरे फिक्स पण होतात, कधी फिक्ससुद्धा होत नाही, परंतु अंदाज लावतो तर लावतो, कधी खरासुद्धा ठरतो माझा. बघूया, वाळुंजकरांचा शंभू आणि कालेवडेकरांचा साहेब्या एक 4 नंबरचा हा एक पैरा टॉपचाच आहे मित्रांनो. 5 नंबरचा पैरा असदकरांचा पक्ष आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. असदकरांचा जो पक्ष आहे तो आपल्याला दबंग या नंदीसोबत पळताना दिसेल. ही सुद्धा एक नामांकित जोडी आहे. बघूया ही जोडी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी पळताना दिसू शकेल. तसेच आपल्याला 6 नंबरचा पैरा जो आहे तो आपल्याला मला वाटते की रैना उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. हिंद केसरी रैना कोणासोबत पळेल जरा कमेंट्समध्ये सांगा. रैनाचा पैरा सांगणं एवढं मुश्किल आहे ना, काय बोलायला नको, परंतु रैना उद्याच्या आदतच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. जरा कमेंट्समध्ये सांगा रैनाचाच पैरा. 7 नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये गुलालाचा बादशाह ज्याला म्हटलं जातं आणि आहे सुद्धा असा घरणीकरांचा हिंद केसरी राजा आपल्याला पळताना दिसू शकेल. हा घरणीकरांचा हिंद केसरी राजा मोठेवाडीकरांच्या चिक्यासोबत पळताना दिसू शकेल. हा मोठेवाडीकरांचा चिक्या आत्ता जे मैदान झालं होतं घोटी बुद्रुक या ठिकाणी, त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान जो आहे तो आदतमधल्या वासराने या पटकवलेला होता. कदाचित उद्याच्या मैदानामध्ये घरणीकरांच्या राजासोबत सुद्धा याचं नियोजन होऊ शकतं. मित्रांनो, बघूया काय होते काय नाही, कारण की पैरा टॉपचा आहे मित्रांनो. बघूया काय होते. खूप साऱ्या शुभेच्छा घरणीकरांचा राजा. पळ मैदानामध्ये लवकर बाबा, तुझ्या आतुरतेनं लोक वाट बघतायत, कारण की खरंच खूप फॅन आहे ते आपल्या घरणीकरांच्या राजाचा. तसेच आपल्याला पैरा जो आहे तो एक 8 नंबरचा पैरा चांद उर्फ चंद्या उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. हा चांद उर्फ चंद्या एक आदतमधल्याच वासरासोबत पळताना दिसेल. तिकडचंच वासरू आहे. बघूया, त्यांच्याच गावच्या तिकडचं मैदान आहे आदतमधलं, तर मला माहीत नाही त्याचा चांदचा पैरा, पण चांद पळेल. बघूया काय होतं. 9 नंबरचा पैरा जो आहे तो दादा सरकार यांचा सर्जा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीनं पळतो. तो उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. तो एका टॉपच्याच नियोजनामध्ये असेल. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की त्याचा पैरा कोण असू शकतो आदतमधला. एक 9 नंबरचा पैरा 10 नंबरचा पैरा जो आहे तो रोमन दादा हा सुद्धा उद्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. याचा सुद्धा एक टॉपचंच नियोजन असेल, कारण की त्यांच्या घरचंच मैदान म्हणावं लागेल. तर बघूया
हे होते माझे एक अंदाजित पैरे. काही वाटते काही नाही तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय. बिंदास सांगा मित्रांनो. व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.